हॅलो एव्हरीवन. तर आपण आता नेक्स्ट युनिट सुरू करतोय. CRM मार्केटिंग इनिशिएटिव्ह, कस्टमर सर्व्हिस अँड डेटा मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये CRM मार्केटिंग इनिशिएटिव्ह, कस्टमर रिटेन्शन, बिहेवियर प्रिडिक्शन, कस्टमर प्रॉफिटेबिलिटी अँड व्हॅल्यू मॉडेलिंग, चॅनल ऑप्टिमायझेशन, पर्सनलायझेशन, इव्हेंट बेस्ड मार्केटिंग, कॉल सेंटर अँड कस्टमर केअर, या call routine, contact center, sales support, web-based self-service, customer satisfaction measurement, call scripting, cyber agents, workforce management, CRM and data management, identifying data quality issues, personalization, कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग, से पॉइंट्स बघणार आहोत. एकूण हे युनिट थोडंसं मोठं आहे, 19 पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये. आता या टॉपिक मध्ये आपण 3 पॉइंट कव्हर करूया. पहिला पॉइंट आहे CRM मार्केटिंग इनिशिएटिव्ह. CRM इज अ business strategy that optimizes profitability, operational efficiency, and consumer satisfaction by implementing customer-centric process. The 8 essential building blocks of CRM initiatives are vision, strategy, customer experience, organizational collaboration, processes, information, metrics, and technology. Companies without having a clear view of what they want to do will simply not purchase CRM products to automate campaign management. आता CRM मार्केटिंग इनिशिएटिव्ह मध्ये एकतर प्रॉफिटेबिलिटी जे आहे तर ती वाढते, ऑपरेशनल इफिशियन्सी किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे तर ते इन्क्रीज होतं. आता त्याच्या सब पॉइंट्स आहेत. पहिला आहे तर there are various ideas to increase the customer values and loyalty. First one is cross selling and upselling. So what is cross selling? Cross selling is an act of selling additional product to customers. It generally occurs when the sales representative has more than one type of product to offer consumers that might be beneficial to them. Cross-selling is the act of selling a product or service to a customer as a result of another purchase. आता क्रॉस सेलिंग काय आहे की एखादा कस्टमर एखादी गुड्स किंवा सर्व्हिस बाय करायला आल्यानंतर त्याला रिलेटेड किंवा बाकीच्या ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर त्या सुद्धा त्याला ऑफर करायच्या आणि ते सेल आउट झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगते, बँकिंगचं जर एक्झाम्पल घेतलं तर प्रायव्हेट सेक्टर बँक्स ज्या आहेत तर त्या एम्प्लॉईजना टार्गेट असतात की दिवसाला त्यांनी करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट किती केले पाहिजेत. त्यांचा महिन्याचा टार्गेट जे आहे तर ते ठरलेलं असतं. तर त्याच्यावर त्यांचे इन्सेंटिव्ह ठरलेले असतात. तर त्याच्यामध्ये एखाद्याचं अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला बाकीचे प्रोडक्ट्स मध्ये बँक काय ऑफर करणार तर एकतर क्रेडिट कार्ड जे आहे तर क्रेडिट कार्ड मध्ये पण क्रेडिट कार्ड आहे आणि डेबिट कार्ड पण आहे. डेबिट कार्ड मध्ये टाइप्स आहेत की प्लॅटिनम कार्ड जर यूज केलं तर किंवा प्लॅटिनम अकाउंट जर सेल केलं सेव्हिंग अकाउंट साठी सुद्धा तर त्यांचे इन्सेंटिव्ह जे आहेत तर ते वाढतात. ठीक आहे. आणि प्लॅटिनम कार्ड जर असेल तर त्याच्यातून जे मनी विड्रॉवलची जी अमाऊंट आहे तर ती जास्त असते. त्याच्यानंतर दुसरं काय ऑफर करणार तर लॉकर्स ऑफर करणार की जर गोल्ड अकाउंट घेतलं तर लॉकर जो आहे तर तो फ्री ऑफ कॉस्ट किंवा एवढ्या कमी कॉस्ट मध्ये बसेल किंवा बाकीच्या काही इन्व्हेस्टमेंट असतील किंवा इन्शुरन्स असेल तर तो सेल करणं. म्हणजे समोरचा पर्सन जो आहे तो फक्त अकाउंट काढण्यासाठी आलेला आहे बँकेत तर त्याला बाकीचे हे सगळे प्रोडक्ट्स ऑफर करणं. म्हणजे क्रेडिट कार्ड आलं, लॉकर आले, किंवा एखादं लोन हवं असेल तर ते लोन, त्याच्यानंतर
इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे शेअर्स परचेस करायचे असतील तर ते, तर ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस सेलिंग मध्ये आल्या. किंवा अगदी साधं एक्झाम्पल घेतलं तर एखाद्या दुकानात गेलात, जो इफिशियंट मार्केटिंग पर्सोनेल आहे, तर तुम्हाला गरज नसताना सुद्धा, म्हणजे तुम्ही एखादा शर्ट असेल समजा, शर्ट परचेस करायला जाता आणि त्याच्यासोबत तुम्ही बाकीचे प्रोडक्ट्स पण परचेस करून येता. ठीक आहे, तर हे झालं क्रॉस सेलिंग. नेक्स्ट आहे अपसेलिंग. अपसेलिंग डिफर्स फ्रॉम क्रॉस सेलिंग in that the salesperson is not so much concerned with selling an additional products to generate additional commissions, but rather with sell a higher end version of the product the customer originally come to buy. Upselling is technique in which marketer pursues customers to purchase comparatively more expensive product than what they want. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं अपसेलिंग मध्ये, तर प्रोडक्टचं सेम व्हर्जन मध्ये वेगवेगळे फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं जास्तीत जास्त महागातलं प्रोडक्ट विकायचं. आता समजा मी मोबाईल परचेस करायला गेले आणि मी समजा स्पेसिफाय केला एखादा ब्रँड, की समजा सॅमसंगचा मोबाईल मी मागितला आणि माझं बजेट जर मी सांगितलं की माझं 10,000 बजेट आहे, तर हळूहळू ते मला त्याचे नेक्स्ट व्हर्जन किंवा वेगवेगळे मॉडेल्स सॅमसंगच्या फोन मध्ये दाखवत मला ते 15 ते 18,000 मोबाईल विकतील. हे झालं अपसेलिंग. आता अपसेलिंग कॅन बी डन इन फॉलोइंग वेज: ऑफरिंग रिलेटेड प्रोडक्ट्स, म्हणजे जर मोबाईल असेल तर त्याच्यासोबत कव्हर किंवा हेडफोन्स ऑफर करू शकतात. त्याच्यानंतर ऑफरिंग मोर क्वांटिटी फॉर अ स्लाइटली हायर प्राइस, ऑफरिंग अ प्रीमियम प्रोडक्ट. आता मोर क्वांटिटी फॉर स्लाइटली हायर प्राइस मध्ये एखादी गोष्ट जर समजा 200 ग्रॅम चहा पावडर असेल, ती 50 रुपयाला जर समजा मिळते, तीच जर पाव किलो घेतली तर ती 55 रुपयाला मिळत असेल. ठीक आहे, म्हणजे प्राइस पण जास्त आहे पण क्वांटिटी पण जास्त आहे, आणि त्याच्यावर मेन्शन केलेलं असेल की 5% किंवा 10% एक्स्ट्रा. म्हणजे क्वांटिटी आणि थोडीशी प्राइस वाढवून ते प्रोडक्ट्स जे आहेत ते सेल केलं जातं. म्हणजे ही 50 रुपयाला एवढी 200 ग्रॅम घेण्यापेक्षा 55 ला पाव किलो घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह क्रॉस सेलिंग अँड अपसेलिंग कॅन इन्क्रीज रेग्युलर ऑर्डर टोटल, conversion rates, exposure to higher margin items and best sellers, overall customer satisfaction by helping to find the product or service that best meet the visitor need. आता हे त्याचे बेनिफिट सांगितले. There are some ways to upsell and cross sell as follows. First one is offering a greater quantity for a slightly higher price. जसं आता एक्झाम्पल दिलं की आता कॅश्यू नट्स पण असतील, तर कॅश्यूचा प्राइजेस हाय आहेत, तर 200 ग्रॅम्सचं पॅकेट घेण्यापेक्षा 250 ग्रॅमचं पॅकेट जर परचेस केलं तर एकतर क्वांटिटी पण जास्त येते आणि प्राइस स्लाइटली इन्क्रीज होते. नेक्स्ट आहे ऑफरिंग कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स. आता कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स मध्ये मगाशी जसं मोबाईलचं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं, जर समजा त्याच्यावर हेडफोन फ्री मिळत असतील किंवा मोबाईलचं कव्हर जे आहे तर म्हणजे छान प्रिंटेड कव्हर जे आहे तर ते फ्री मिळत असेल, तर ते काय कॉम्प्लिमेंटरी प्रॉडक्ट आहे. नंतर ऑफरिंग रिलेटेड प्रोडक्ट्स, ऑफरिंग डिस्काउंट ऑन बूट्स व्हेन कंझ्युमर बाय अ विंटर कोट. आता रिलेटेड गुड्स मध्ये क्लोथचं एक्झाम्पल घेऊया की ऑफर मध्ये काय असतं की 2 शर्ट जर ऍक्च्युअल प्राइसला परचेस केले तर तिसरा शर्ट जो आहे तर तो हाफ प्राइस मध्ये किंवा फ्री मिळेल. ठीक आहे, किंवा शर्ट सॉरी
एखादी जीन्स परचेस केली असेल तर त्याच्यावर एखादा शर्ट हाफ प्राइस मध्ये हाफ कॉस्ट मध्ये मिळेल. ठीक आहे, हे काय आहे? ऑफरिंग रिलेटेड प्रोडक्ट्स. नेक्स्ट आहे ऑफरिंग प्रीमियम प्रोडक्ट. प्रीमियम प्रोडक्ट मध्ये कस्टमरला जे माहित नाहीये की ते प्रोडक्ट त्यांच्यासाठी बनलंय किंवा ते प्रोडक्ट खूप स्पेशल आहे, हे फिलिंग त्यांना देणं. म्हणजे आता एखादं प्रोडक्ट परचेस करायला गेल्यानंतर म्हणजे आता इंटरनेटवर सगळं अवेलेबल असतं, पण तरी सुद्धा कस्टमरला माहित नसलेली इन्फॉर्मेशन देणं की त्याचं युटिलायझेशन कसं आहे, त्याचं फीचर्स कसे आहेत, आणि मग ते प्रोडक्ट त्याला ऑफर करणं. नेक्स्ट आहे रिवॉर्डिंग लॉयल्टी. तर लॉयल्टीमध्ये डिस्काउंट वाउचर्स किंवा रिडीम्स जे आहेत तर ते ऑफर केले जातात. आता मॉल्स मध्ये जर परचेस करत असाल किंवा हा मॉलमध्ये जर परचेस करत असाल तर तिथे तुमचा मोबाईल नंबर मागितला जातो आणि मग तुमचे ते क्रेडिट पॉइंट्स झाले असतील किती, नेक्स्ट टाइम जेव्हा पुन्हा त्या मॉलमध्ये जाल तर तुमच्या क्रेडिट पॉइंट्सवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर होतो. का तर लॉयल्टी. नेक्स्ट आहे ब्रँड स्विचिंग. Intense competition in the market has led to more and more brands and products being launched every day. In the traditional retail mix, modern retailers like Walmart, Shoppers Stop, etc. have started launching their own unique products. They have introduced private labels to gain sustainable competitive advantage. Moreover, the competition is intensified because of growing popularity of e-commerce company. आता ब्रँड स्विचिंग का वाढलंय तर मार्केटमध्ये नंबर ऑफ प्रोडक्ट अवेलेबल आहेत, खूप सारे ब्रँड्स अवेलेबल आहेत, व्हरायटी आहेत, वेगवेगळे फीचर्स आहेत. तर त्याच्यामुळे आणि मुळात ई कॉमर्स खूप इम्पॉर्टंट पेक्षा मेजर रोल प्ले करतो ब्रँड स्विचिंग मध्ये. तर कस्टमरचं परसेप्शन जे आहे किंवा रिव्ह्यूज किंवा रेटिंग बघून कस्टमर चं बाईंग बिहेवियर किंवा बाईंग डिसिजन जो आहे तर तो चेंज होतो. आपण कुठलंही प्रोडक्ट परचेस करताना आपण ते प्रोडक्ट कम्पेअर करतो दोन ब्रँड्स मध्ये. ठीक आहे, तर ते आहे ब्रँड स्विचिंग. आता समजा मी एक्स या कंपनीचे प्रोडक्ट यूज करतेय, ते मी वाय या कंपनीचे प्रोडक्ट यूज करायला लागले. ह्याच्यामध्ये अगदी कॉस्मेटिकचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मॅट्रिक्स चे प्रोडक्ट यूज करणारा पर्सन जेव्हा लॉरियलचे प्रोडक्ट यूज करायला लागतो, हे झालं ब्रँड स्विचिंग की ब्रँड चेंज केला. नेक्स्ट आहे reasons for brand switching. First reason is value for money. The first and foremost condition which comes to mind when customer is buying a product is value for money. If the customer is buying a costly Lotus Wilton bag, she will still go for it because she can afford it. आता इथे एक्झाम्पल दिले त्यांनी LV बॅगचं. तर दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करूया की एखाद्या ब्रँडचे प्रोडक्ट यूज करताना, जसं मगाशी मी कॉस्मेटिकचं सांगितलं की त्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर त्याचे रिझल्ट पण मिळाले पाहिजेत किंवा सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. ते किंवा ते कॉम्पिटिटर कंपनी जे आहे किंवा ऑर्गनायझेशन सेम प्रोडक्ट सेम टाईपचे पण जास्त क्वालिटी किंवा जास्त क्वांटिटी मध्ये प्रोव्हाइड करत असेल तर ऑफकोर्स कस्टमर ब्रँड स्विच करेल. कारण व्हॅल्यू फॉर मनी की तुम्हाला कमी पैशात किंवा त्याच पैशात जास्त काहीतरी मिळतंय. नेक्स्ट आहे marketing mix. It is a set of variables combined in the right proportion by the marketer
It is a very basic concept on which complete company can be built. Marketing mix can be one of the reason for customers switching to alternate brands. आता मार्केटिंग मिक्स मध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन या गोष्टी येतात. आता एखाद्या ब्रँडच्या प्राइजेस जर वाढल्या असतील तर मी त्याला अल्टरनेटिव्ह शोधेन, कारण माझ्या बजेट मध्ये आता तो ब्रँड बसत नाहीये. किंवा प्लेसचा जरी विचार केला तर समजा लॉरियलचं शोरूम जर लांब असेल की तिकडे जाऊन मला ते घेऊन यायचंय, म्हणजे जाण्या येण्याची कॉस्ट आणि टाइम वाचवण्यासाठी मी जवळच अवेलेबल असलेल्या दुसऱ्या ब्रँडचे प्रोडक्ट परचेस करेन. ठीक आहे. मार्केटिंग मिक्स. त्याच्यानंतर आहे इनप्रॉपर सर्व्हिस. Customer may switch brands to competitor because the service provided by the current company is not as expected or inferior. आता कस्टमर सर्व्हिस जी आहे किंवा प्रोडक्ट जे आहेत तर ती प्रॉपरली प्रोव्हाइड केली गेली नाही, कस्टमर सॅटिस्फाय झाला नाही, तर कस्टमर काय करणार आहे, ब्रँड चेंज करणार आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तर तो चेंज करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेलोय आणि त्या रेस्टॉरंट मधली जी सर्व्हिस आहे तर ती खूप जास्त डिले करत असतील ऑर्डर डिलिव्हर करायला किंवा ऑर्डर घेण्यासाठी सुद्धा, तर मग पुन्हा त्याच्यामुळे कस्टमरचा वेळ वाया जाणार आहे किंवा कस्टमर जर सॅटिस्फाय नाही झाला की त्यांनी जे फूड प्रोव्हाइड केलं त्याची क्वांटिटी असेल किंवा क्वालिटी किंवा टेस्ट असेल, तर ही काय झाली, इन प्रॉपर सर्व्हिस झाली. त्याच्यामुळे ते रेस्टॉरंट जे आहे ते पुन्हा प्रेफर केलं जाणार नाही आणि दुसऱ्याला रेकमेंड पण केलं जाणार नाही. निगेटिव्ह पब्लिसिटी मात्र होऊ शकते. नेक्स्ट आहे आउटडेटेड टेक्नॉलॉजी. अ ब्रँड इज मेड बाय इनोव्हेटर्स अँड नॉट बाय अडॉप्टर्स ऑफ laggards. Technology is the most important thing which immediately attracts the innovator type of customers. आता नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन काहीतरी आहे किंवा नवीन फीचर जर असलेलं गोष्टी अवेलेबल झाल्या तर ते कस्टमरला जास्त अट्रॅक्ट करतात. ह्याच्यात एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर नोकिया, की मार्केटमध्ये जेव्हा अँड्रॉइड व्हर्जनचे मोबाईल्स अवेलेबल झाले तेव्हा नोकियाने त्यांची टेक्नॉलॉजी अपग्रेडच केली गेली नाही. त्याच्यामुळे नोकियाचं प्रोडक्ट जे आहे तर ते मार्केटमधून आउटडेटेड झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम केस कोडॅक बरोबर झाली, की त्यांनी टेक्नॉलॉजी सोबत अपडेट केलं नाही आणि म्हणून ते मार्केटच्या बाहेर गेले. त्यांचं प्रोडक्टच अवेलेबल नाही आता मार्केटमध्ये. नेक्स्ट आहे मार्केटिंग कम्युनिकेशन. The role of marketing communication is to attract new customers and build the brand. If the competitor is good at it, customer may switch brands. आता आपल्याला ती म्हण माहिती की बोलणाऱ्याची माती पण विकते, पण न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही. आता अगदी मंडईत जरी गेलात किंवा एखाद्या भाजी मार्केटमध्ये वगैरे तर तिथे पण जो मोठमोठ्याने ओरडून कस्टमरला सांगत असतो की त्याच्याकडे काय भाज्या आहेत किंवा फळं आहेत, तर त्याच्याकडे सगळे जाऊन परचेस करतात. ठीक आहे. म्हणजे कम्युनिकेशन पण इम्पॉर्टंट आहे. आणि तेच एखाद्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचे किंवा खूप जास्त प्रोडक्ट जरी असले पण तो कस्टमरला बोलवत नाहीये किंवा त्याचं कम्युनिकेशन वीक आहे, तर तिथे कस्टमर परचेस करायला जाणार नाहीत. नेक्स्ट आहे ब्रँड फटीग. Many a times people may just have a feeling that they want to try new product, a new feeling that I want to try that new product. आता continuous advertisements through digital media, social media, print media, तर ह्या गोष्टी कस्टमरच्या माइंडवर अफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे कस्टमरला ते प्रोडक्ट किंवा त्या सर्व्हिसेस यूज करून बघायला आवडतात किंवा त्यांचं माइंड चेंज होतं.
नेक्स्ट आहे कस्टमर रिटेन्शन. Customer retention is considered as one of the main relationship marketing concepts concerned with developing and maintaining a long-term customer firm relationship. The importance of customer retention has increased since the majority of firms started to suffer a noticeable loss of customers. Along with the complexity and high cost of acquiring new customers, while most companies traditionally spend more money on customer acquisition because they view it as a quick and effective way of increasing revenue, customer retention often is faster and involves less cost. Selling to customers with whom the company already has a relationship is often a more effective way of growing revenue because companies don't need to attract, educate, and convert new ones. आता कस्टमर रिटेन्शन इम्पॉर्टंट काय आणि हा CRM चा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुमचा एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो रिटेन राहायला पाहिजे. त्यांनी तुमच्याकडूनच प्रोडक्ट्स परचेस केले पाहिजेत. त्यांनी ब्रँड स्विच करता कामा नये. तर कारण नवीन कस्टमर जे आहेत तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी खूप जास्त एफर्ट्स, टाइम, मनी स्पेंड करावे लागतात. जे कम्पॅरेटिव्हली कस्टमर रिटेन्शन साठी कमी लागतात आणि त्याच्यामुळे क्रॉस सेलिंग असेल, अपसेलिंग आहे, तर ह्या गोष्टी इझिली करता येतात. आता आपण ट्रॅडिशनल वेने जर कन्सिडर केलं तर आपल्या घरचे जे आहेत तर ते ग्रोसरी शॉप ठरलेले असतात त्यांचे की ते कोणाकडून परचेस करतात. ठीक आहे, कारण ते आहे कस्टमर रिटेन्शन. त्यांचं एक रिलेशन बिल्ड झालंय. उद्या आता ह्या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही ज्या ग्रोसरी शॉप मधून परचेस करतात इकडे नुसता फोन करून जरी सांगितलं तरी ते तुमच्याकडे त्या ग्रोसरीज पाठवून देतात. ठीक आहे, कारण रिलेशन बिल्ड झालेला असतो, ट्रस्ट असतो आणि मग पैसे नंतर दिले तरी चालतात. हे काय आहे तर लॉयल्टी, customer retention. Next, implementing a customer retention strategy helps to identify and explore sales opportunities, build and foster constructive relationship with customers, identify and rectify flaws within company policies and processes, enhance brand reputation, understand future needs of the customers, etc. Next time, need for customer retention. First one is getting new customers is expensive. Acquiring or finding new customers involves significant cost. In fact, researchers have proven that it costs 5 to 10 times more to acquire a new customer than it does to retain a current one. Therefore, customer retention leads to a reduction in cost. नवीन कस्टमर फाइंड आउट करणं आणि त्यांना रिटेन करणं किंवा त्यांना तुमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी पिच करणं, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 10 पट एनर्जी, एफर्ट, मनी, टाइम वाया जातो. जिथे कस्टमर रिटेन्शन मध्ये कॉस्ट जी आहे तर ती कमी कॉस्ट मध्ये कस्टमर रिटेन्शन होऊ शकतं इन्स्टेड ऑफ acquiring न्यू कस्टमर्स. नेक्स्ट आहे सॅटिस्फाईड लॉयल कस्टमर्स रेफर अदर्स. Satisfied customers can contribute to sales efforts through their recommendation. In essence, they become a referral source. Satisfied loyal customers make particularly useful referral source because they are able to provide a first-hand testimonial when making recommendation to someone they know who could benefit from one business. आता जे सॅटिस्फाईड किंवा लॉयल कस्टमर्स जे आहेत की ज्यांनी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस परचेस केल्यात
तर ते काय करतात की ते तुमचा मार्केटिंग करू शकतात, माउथ पब्लिसिटी करू शकतात. आणि हा पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये, की सॅटिस्फाय कस्टमर जो आहे, आता नेक्स्ट पॉइंट मध्ये येईलच ते, की तो लॉयल म्हणून कन्वर्ट होईल. आणि दुसरं आहे की दुसरे जेव्हा विचारतात किंवा दुसरा पर्सन आहे, तर त्याला ते रेकमेंड करतात. आता रेस्टॉरंटच्या बाबतीत असेल तर तिथे सर्व्हिस आणि फूड खूप चांगलं मिळतं. हे झालं रेकमेंडेशन, ठीक आहे. किंवा एखादं सलॉन किंवा पार्लर असेल तर हेअर कटिंगला तिथे जा. किंवा अजून व्हेकल घ्यायचं असेल तर ह्या शोरूम मध्ये जा. ठीक आहे. तर हे झालं सॅटिस्फाईड अँड लॉयल कस्टमर रेफर्स अदर्स. Satisfied customers are loyal customers. A customer's loyalty to the business directly relates to the service that we give to customers. The better one treats their customers, the stronger and more uh, exceptional and customer service is, the more satisfied they will be. सॅटिस्फाईड कस्टमर जे असतात तर ते लॉयल कस्टमर म्हणून कन्वर्ट होतात. कारण कस्टमरला सॅटिस्फॅक्शन हवं असतं त्यांच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस कडून. तर ते सर्व्हिस प्रोव्हायडरनी जर केलं असेल तर त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे कस्टमर रिपीटेडली जातो बाईंग साठी किंवा सर्व्हिसेस घेण्यासाठी. नेक्स्ट आहे एक्झिस्टिंग कस्टमर प्रोव्हाइड बेटर मेट्रिक्स. One of the most effective way of improve one's business is through the existing customer base by taking advantage of customer satisfaction surveys. Existing customers are a more reliable source to generate data through require for marketing research purpose. एक्झिस्टिंग कस्टमर पासून जो डेटा मिळतो की त्यांचं सॅटिस्फॅक्शन असेल, त्यांचे रिकमेंडेशन असतील, सजेशन्स असतील किंवा त्यांचे कंप्लेंट्स असतील, तर त्याच्या थ्रू डेटा कलेक्ट करता येतो. त्यांचं बाईंग बिहेवियर असेल किंवा त्याच्यात होणारा चेंज, त्यांच्या डिमांड, नीड, तर त्या इम्प्लिमेंट करता येतात सर्व्हिस प्रोव्हाइड करताना. रिपीट कस्टमर्स spend more. Businesses often find the repeat customers have significantly larger transaction than a new customer. This will lead to higher sale and subsequently higher market share of the business. आता याचं बेस्ट एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी मोठ्या म्हणजे क्वांटिटी मध्ये ग्रोसरीज परचेस केल्या. ठीक आहे. तर मग ह्या परचेस करताना ते कुणाही कडून परचेस करत होते का, तर नाही. ते ज्यांचे लॉयल कस्टमर होते, ज्या दुकानातून ते जे गुड्स परचेस करत होते, त्या दुकानात ते ऑर्डर देत होते. म्हणजे लार्ज ट्रान्झॅक्शन करताना जो लॉयल कस्टमर जो आहे तर तो इझिली ट्रान्झॅक्ट करू शकतो. जर न्यू कस्टमर असेल तर तो ट्राय करून बघतो की ह्या दुकानातले प्रोडक्ट जे आहेत किंवा ग्रोसरीज ज्या आहेत तर त्या चांगल्या आहेत का, त्याला क्वालिटी आहे का, आणि मग हळूहळू तो कस्टमरचं परचेसिंग बिहेवियर जे आहे तर ते रिपीट होतं. नेक्स्ट आहे एक्झिस्टिंग कस्टमर्स प्रेझेंट अपसेलिंग अँड क्रॉस सेलिंग ऑपॉर्च्युनिटीज. This is because of existing customers are already familiar with the organization and its brand. They are more likely to be willing to try out the other products and services that are offered. This ultimately lead to more sales. आता अपसेलिंग किंवा क्रॉस सेलिंग ऑपॉर्च्युनिटीज इथे जास्त असतात, कारण सेलर आणि बायर मध्ये रिलेशन बिल्ड झालेलं असतं, एक ट्रस्ट बिल्ड झालेला असतो. तर त्याच्यामुळे सेलर जे नवीन प्रोडक्ट असेल किंवा नवीन ब्रँड असेल तर तो ऑफर केल्यानंतर लॉयल कस्टमर जो आहे तर तो लगेच परचेस करणार आहे की ट्राय करून बघूया. ठीक आहे. अगदी बेकरीत जरी गेलात तरी क्रॉस सेलिंगचा विचार केला तर ब्रेड परचेस करायला गेलेला सॉरी खारीक असेल किंवा टोस्ट असेल परचेस करायला गेलेला पर्सन
त्याला जर नेहमीचा बेकरीवाला असेल तर तो सांगतो की चिप्स नवीन चिप्स चांगल्या क्वालिटीचे आहेत ते घेऊन जा, किंवा ब्रेड जे आहेत तर ते ताजे आहेत. तर हे काय झालं, क्रॉस सेलिंग झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉयल कस्टमर आर लेस प्राइस सेन्सिटिव्ह. Many people would rather pay a little more for something that they already know it is good quality, high value service than take a chance on a competitive service that cost a little less. Loyal customer जे आहेत तर त्यांना ते प्राइस सेन्सिटिव्ह नसतात तितके, की त्यांना माहित असतं की आपण जे पे करतोय तर ते वर्थ आहे. त्याचं रिटर्न आपल्याला सर्व्हिस किंवा गुड्स थ्रू मिळतं. किंवा थोडीशी हायर प्राइस असली तरी सुद्धा सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तर ती प्रॉपर सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करतो, हे फिलिंग असल्यामुळे लॉयल कस्टमर लेस प्राइस सेन्सिटिव्ह असतात. नेक्स्ट आहे मेथड्स टू इम्प्रूव्ह कस्टमर रिटेन्शन और कस्टमर रिटेन्शन स्ट्रॅटेजी. There are 7 strategies. First one is ensure consistent customer service across all platforms and channels. Brands that are still adjusting to the digital and social space might be less equipped to handle customer complaints that come in through their customer service outlets. Companies should try to pacify frustrated customers and improve customer service in general. It should ensure that presence across all of customer service outlets is as consistent as possible. एकतर कस्टमरला जर काही प्रॉब्लेम असतील थ्रू सर्व्हिस, की ते सर्व्हिस मुळे सॅटिस्फाय होत नसतील, किंवा जेवढे आउटलेट्स आहेत तर त्या कंपनीचे किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचे, तर तिथे सेम सर्व्हिस कस्टमरला प्रोव्हाइड झाली पाहिजे. नेक्स्ट आहे फीडबॅक. To get a more accurate impression of the company's strength and weakness, they have to look for feedback across all outlets. Feedback should be constructively taken and acted upon. कस्टमरचा जर फीडबॅक घेणं इम्पॉर्टंट आहे, आणि त्यांचे जर कंप्लेंट्स किंवा सजेशन्स असतील तर त्याच्यावर वर्क करून ती कंप्लेंट पुन्हा येणार नाही, तर ती करेक्ट केली गेली पाहिजे असं बघितलं पाहिजे. आणि दुसरं, डिलिव्हर पर्सनलाइज मेल अँड वेब एक्सपिरियन्सेस. In order to retain customers, the company should know well how to keep them engaged. Personalization is one of the best way to engage customers, generate more sales and retain them. कस्टमरचे जे बाईंग बिहेवियर जे आहे तर ते सेलरला कळलं असेल किंवा मार्केटरला कळलं असेल तर त्यांच्या आवडीचे किंवा त्यांनी कस्टमाइज केलेले प्रोडक्ट जे आहेत तर ते त्यांना ऑफर करून किंवा ते चॉईसला देऊन त्यांना एंगेज करता येतं, किंवा त्यांचं रिटेन्शन रेट जो आहे, कस्टमर रिटेन्शन रेट जो आहे तर तो हाय राहतो. नेक्स्ट आहे ऍड इन्सेंटिव्ह फॉर लॉंग टाइम लॉयल कस्टमर. Companies should make it practice to reward those customers who have been loyal to their brand over a period of time. आता कस्टमरचा लॉंग टाइम लॉयल्टीसाठी काही इन्सेंटिव्ह दिले गेले पाहिजेत. आता इन टर्म्स ऑफ मनी देणार का, कारण ते एम्प्लॉई नाहीयेत. मग काय करतात, आता LIC सारखी कंपनी असेल तर ते त्यांच्या पॉलिसी होल्डरला करतात, बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरीला विश करतात, ग्रीटिंग सेंड करतात, दिवाळी किंवा न्यू इयरला गिफ्ट कार्ड सेंड करतात, गिफ्ट किंवा ग्रीटिंग सेंड करतात. नेक्स्ट आहे फ्रिक्वेंट कम्युनिकेशन. Companies should take every effort to keep in touch with customers and avoid losing them at any cost. This can be done by building relationships and using a program sequence of letters, events, phone calls, special offers, follow-up cards or notes with a personal touch, etc. that occur constantly and automatically at defined points in the pre-sale and sales and post-sale process.
आता कम्युनिकेशन जे आहे ते फ्रिक्वेंटली राहायला पाहिजे. एखादी प्रोडक्ट सेल केल्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस असेल किंवा त्याचे इंटिमेशन असेल, आता ह्याच्यात फ्रिक्वेंट कम्युनिकेशनचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर समजा टू व्हीलर परचेस केली आहे एखाद्या शोरूम मधून, तर ते जेव्हा डिटेल्स लिहून घेतात तर त्याच्यामध्ये ते रिमाइंडर सेट करतात की जेव्हा सर्व्हिसिंगचा टायमिंग असेल त्या टू व्हीलरचा, तर त्याच्या 2 दिवस आधी तुम्हाला मेसेज किंवा कॉल येतो की तुमची टू व्हीलरचं सर्व्हिसिंग राहिलंय किंवा करायला हवंय. तर ह्याच्यामुळे काय होतं की कस्टमर लॉयल्टी वाढते, की व्हेकलचं काही काम असेल तर तो पर्सन त्याच शोरूम मध्ये जाऊन करून घेईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी customer service. In the era of intense competition, companies should deliver higher than expected level of customer to each and every customer. The key facets include dedication to customer satisfaction by every employee, providing immediate response, consistent on time delivery, delivering what has been promised before and after the sales, a zero defects and error-free delivery process, recruiting outstanding people to deliver customer services. आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन पेक्षा कस्टमर सॅटिस्फॅक्शन पुढे जाऊन त्यांना सरप्राइझिंग गोष्टी किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत, की त्यांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर कस्टमर कस्टमरचं बाईंग बिहेवियर रिपिटेटिव्ह राहतं. नेक्स्ट आहे प्रोडक्ट और सर्व्हिस इंटिग्रेटिव्ह. लॉंग टर्म सक्सेस अँड customer retention belongs to those who do not take ethical shortcuts. There must always be total consistency between what the company says and what it does and what the customer experience. आता लॉंग टर्म सक्सेस साठी कस्टमर रिटेन्शन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी इथिकल शॉर्टकट म्हणजे कंपनीचा सेल वाढवण्यासाठी उगाच काहीतरी फेक प्रोडक्ट किंवा ज्याला क्वालिटी नाहीये तसे प्रोडक्ट विकले खोटं सांगून, की बरेच प्रोडक्ट अवेलेबल असतात मार्केटमध्ये की कमी प्राइस मध्ये ते त्यांचे प्रोडक्ट ऑफर करतात आणि ते प्रोडक्ट जे आहेत तर ते फॉल्टी निघतात किंवा काही वर्षांनंतर किंवा काही पिरियड नंतर ते खराब होतात. तर आफ्टर सेल्स सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात नाही की जी आधी प्रॉमिस केलेली असते. मग त्याच्यामुळे कन्सिस्टन्सीवर अफेक्ट होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बिहेवियर प्रेडिक्शन. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.